जनावरांच्या गोठ्यात सुरू झालेली शाळा 100 वर्षांचा सुवर्ण महोत्सव. भांडवली शाळेची थक्क करणारी कहाणी. कधी जनावरांच्या गोठ्यात भरलेली शाळा, कधी मंदिरात, तर कधी कुणाच्या घराच्या ओट्यावर. पण आज त्या शाळेनं पूर्ण केले तब्बल 100 वर्ष. भांडवली तालुका मान जिल्हा सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांडवलीचा शताब्दी महोत्सव शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी शाळेच्या पटांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. 26 फेब्रुवारी 1926 रोजी स्थापन झालेल्या या शाळेनं शिक्षणाचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू केला होता. सुरुवातीला जनावरांच्या गोठ्यात, नंतर मंदिरात आणि काही काळ गावातील नागरिकांच्या घराच्या ओट्यावर वर्ग भरत असत. या शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण दिले जात असून भांडवलीसह शिरवली, शिंदी खुर्द, बोथे आणि तेलदरा येथून विद्यार्थी येत असत. शाळेच्या इमारतीसाठी महंत श्री विठ्ठल गिरीजी महाराज यांनी जागा उपलब्ध करून दिली. 1962 साली ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून पहिली खोली उभी राहिली. त्यानंतर 1968 मध्ये स्वर्गीय आमदार सदाशिवराव पोळतात्या यांच्या प्रयत्नातून आणखी 2 खोल्या मिळाल्या आणि शाळेला कायमस्वरूपी स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते बिरा लोखंडे यांनी मराठी शाळा का टिकल्या पाहिजेत, ग्रामीण भागातील शाळांचे महत्त्व, शिक्षणासाठी मूलभूत सुविधा का गरजेच्या आहेत या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून साधनाथ झंझने, केंद्रप्रमुख इंगळे काका बुध, श्री शिंदे यांना ग्रामसेवक, सरपंच इंदुमती गुरव, उपसरपंच तेजस्वी सूर्यवंशी उपस्थित होते. शाळेत सेवा करून गेलेले शिक्षक पांडुरंग कुलकर्णी, राजाराम खरात, किशोर देवकर, हौसाबाई खरात, अन्सार मुलानी यांची उपस्थिती भावनिक ठरली. शाळेच्या शताब्दी निमित्त वयोवृद्ध माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेजश्री प्रवीण सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होत्या. स्वागत स्वाती ढोक यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय बरसावडे, सूत्रसंचालन हनुमंतराव जगदाळे गुरुजी, तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र यादव यांनी मानले. या सोहळ्यास आजी माजी विद्यार्थी, पालक, महिला मंडळ, तरुण मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.